पक्षाने हिंगोली विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिल्यास ताकदीनं लढवून विरोधकांना चारी मुंड्या चित करून विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते एकजुटीनं काम करून ही जागा निवडून आणू, शिवसेनेचे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी सांगितलंय। हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय। या मतदारसंघात ठाकरे गट शिवसेनेचे वर्चस्व असून यावेळी हिंगोली लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर मोठ्या मताने निवडून येत नागेश पाटील आष्टीकर यांनी निवडणुकीत शिंदे गट शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता। तर मतदारसंघातील हिंगोली, कळमनुरी, वसमत या 3 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व आहे। त्यामुळे पक्षानं संधी दिल्यास हिंगोली विधानसभा निवडणुकीत उतरून विरोधकांच्या चारी मुंड्या चित करून निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवणार असा दावा ठाकरे गट शिवसेनेचे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी केलाय। इच्छुक तर आहेच, कारण 2019 ची विधानसभा मी लढवलेली आहे, चांगली मतं घेतली होती आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सलग 5 वर्षे लोकांमध्ये राहिलेलो आहे। गोरगरिबांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, लावून धरलेले आहेत, त्यावर काम केलेलं आहे, विविध कार्यक्रम घेतलेले आहेत, जनसंपर्क तर आहेच आहे। पक्षानं जर संधी दिली तर निश्चितच माझी विधानसभा लढवण्याची तयारी आहे। तुम्ही शेतकऱ्यांची एकच समस्या आहे, शेतकऱ्यांच्या जर मालाला चांगला भाव जर मिळाला तर शेतकऱ्याला कोणत्याही अनुदानाची गरज नाही, कोणत्याही फसव्या योजनेची गरज नाही। एकदा ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी कर्जमुक्ती केली होती त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आणि त्यांच्या पिकाला जर योग्य मोबदला दिला, भाव दिला, तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका दाजी, लाडका मामा कोणत्याही योजनेची गरज नाही। आता तुम्ही मराठीमध्ये मन पद्धतीनं भाजपचं सगळं एकूण आता चाललेलं आहे। त्यांना माहित आहे लोकांची सहानुभूती आपल्याकडे नाही, लोक आपल्या बाजूने नाही आहेत आणि याची प्रचिती विविध लोकसभेमध्ये आलेली आहे। लोकांनी प्रचंड रोष त्यांच्या विरोधातला मतपेटीतून व्यक्त केला आणि महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे। राहिला प्रश्न त्यांच्या भूलथापांचा, त्यांचं ते पहिल्यापासूनच त्यांचं काम आहे, त्यांची कामाची पद्धतच ती आहे। पण मला सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी काही जरी लोकांना आमिष दाखवली, कोणतीही भूलथापा दिल्या, तर लोक यावेळेस त्यांना बळी पडणार नाही, म्हणजे पडणारच नाही। विजय हा महाविकास आघाडीचाच होणार। एक सच्चा शिवसैनिक मुस्लिम म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आणि येणारी विधानसभेची जर तुम्हाला याविषयी काही बोलणं झालेलं आहे का? नाही, बोलणं वगैरे झालेलं नाहीये, पण शिवसेनेमध्ये एक पद्धत आहे, जो आदेश वरून येते तो बस त्याला फॉलो करायचा असतो। निश्चितच मी एक मुस्लिम मावळा आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे। पक्षानं जर आदेश दिला तर निश्चितच ताकदीनं लढण्याची तयारी आहे। तयारी मागच्या विधानसभेपासून सलग ही 5 वर्षे मी लोकांमध्येच होतो, हे आपल्या सुद्धा माहित आहे। विविध शेतकऱ्यांची आंदोलनं असतील, बेरोजगारांची आंदोलनं असतील, त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन शिबिर घेणं असेल, वेगवेगळी आंदोलनं करून ही नेहमी जनतेमध्ये राहिलेलो आहे। 5 वर्ष त्यांच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी काम केलेलं आहे। शाळेचे प्रश्न असतील, वेगवेगळी आंदोलनं ही करून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी यांची दखल घेतलेली आहे। तयारी माझी चांगली आहे, तळागाळापर्यंत माझा संपर्क आहे। 5 वर्ष मी लोकांमध्ये राहिलेलो आहे। पक्षानं जर संधी दिली, वरिष्ठांनी जर मला आदेश दिला तर निश्चितच माझी ताकदीने विधानसभा लढवण्याची तयारी आहे। वसीम देशमुख हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची मतदारसंघात एक वेगळी ओळख आहे। त्यांनी अगोदर शेतकरी तसंच सर्वसामान्य नागरिक भ्रष्टाचाराविषयी केलेलं आंदोलन, यामुळे वसीम देशमुख यांनी जनसंपर्क वाढवलाय। त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून 2019 मध्ये हिंगोली विधानसभा निवडणूक लढविली होती। यामुळे पक्षानं हिंगोली विधानसभा लढविण्याची संधी दिल्यास विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेचे एक निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र येऊन शिवसेनेचे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांना निवडणुकीत निवडून आणणार आहेत। NTV न्यूज मराठी, हिंगोली।